हो, कोण आहे का घरात? कुछ नहीं चाहिए, आगे जाओ. चल मागे. जेवायला आलास की वर्गणी मागायला आलास? काय कटकट आहे दारावर? काकी वर्गणी मागायला आलो. कसली वर्गणी? गणपतीची. दरवर्षी कसली रे वर्गणी अहो मागता? काकू, गणपती दरवर्षी येतो, त्याला आम्ही तरी काय करणार? दात काढायला काय झालं? हे घे. काकी 50 रुपये नाही चालणार हा? का? यावर्षी आम्ही ठरवलं कमीत कमी 101 रुपये तरी द्या. 101? 10 दिवस काय गाव जेवण घालणार आहात? हो द्या ना हो काकू, एवढा अजून मार्केट फिरायचंय. मिळणार नाहीत. महागाई किती वाढली आहे. काही नाही हो, ही पोरं गणपतीची वर्गणी 101 रुपये मागतायत. काम धंदा करायला नको, घरदार नाही, जबाबदारी नाही, सण आले की आले भीक मागायला दारोदार, उपटसुंबे कुठले. वर्गणी आमच्याकडनं घेता आणि खाली गणपतीच्या नावाखाली दारू ढोसता. हा, डीजे लावून मिरवणुका काढता, रस्त्यात अंगविक्षेप करून नाचता आणि तो स्पीकर मेला दिवस रात्र कोकलत असतो. अहो, घरात बोलताना सुद्धा घसा फाडून बोलावं लागतं. आणि करमणुकीचे कार्यक्रम काय करता? हा, तमाशाचा फड आणता आणि नाटव्या नाचवता. आमच्याच पैशावर ना. पैसे काय झाडाला लागलेत? ठीक आहे रे, तुमचे 100 रुपये. हॅलो. काय बोलला पोरांना तुम्ही? उपटसुंब काय करणार आहे? उपटसुंब? वहिनी सकाळी 6 वाजता कामाला जातात, 4 वाजता संध्याकाळी घरी न जाता मंडपात येतात, मंडपाची कामं करतात, डेकोरेशनची कामं करतात, पुन्हा सकाळी 6 वाजता कामाला जातात. उपटसुंबट. वहिनी, जेवढी तुम्ही तुमच्या मुलाची आतुरतेने वाट बघतात ना शाळेत न येताना संध्याकाळी, तेवढी आम्ही वर्षभर वाट बघतो आमची गणपतीच्या यायची. वहिनी, जेवढा तुम्ही तुमच्या नवऱ्याला प्रेमाने घास भरवत नसेल ना, त्याच्याहून जास्त आम्ही आमच्या गणपती समोर नैवेद्य चढवतो. जेवढा तुमचा बाप आहे ना, लग्नानंतर सासरी जाताना रडला नसेल ना, त्याच्याहून जास्त आम्ही आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी रडतो. उपटसुंबट. 50 रुपये वर्गाने देतात आणि काय बोलतात, दारू पितो. क्वार्टरचा रेट तरी माहितीये का तुम्हाला?